3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 18 एप्रिल शनिवार 100% गोट सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे आज दुपारपासून खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आज 18 एप्रिल शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे जमवत आहेत तर त्या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये खटाखट दोन्ही हप्त्यांचे पैसे जमवत आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडके बहिणींना आका मार्च महिना संपून गेलेला होता, आता एप्रिल महिना सुद्धा संपत आलेला होता। म्हणजेच एप्रिल महिना संपायला 10 ते 12 दिवस शिल्लक राहिलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, यापुढे पैसे येणार नाहीत, अशा प्रकारच्या चर्चा गावाच्या पारावरती सुरू होत्या। परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। दुपारी 12 वाजल्यापासून हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमवत आहेत। आज संध्याकाळपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमवत आहेत याचीच माहिती आपण सांगत आहोत। आता बघा, लाडके बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमवतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण मागच्या 2 दिवसांपूर्वी बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता वितरित करण्यासाठी 3,600 कोटींचे निधीला मंजुरी देण्यात आलेली होते आणि मागच्या 2 दिवसांपूर्वीच एप्रिल महिन्याचा 22 हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 3,600 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। म्हणजेच दोन्ही महिन्यांचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी तब्बल 7,200 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। हा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। तर बँकांच्या माध्यमातून आता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहत होत्या, परंतु यापुढे लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी आता वाचून दाखवत आहे। यासोबत कोणकोणत्या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या गावांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। कारण लाडक्या बहिणींना तालुकानिहाय जिल्ह्यांच्या याद्या यासोबत गावांच्या याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। आता बघा, लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्या अनुषंगाने हे पैसे वेळेवरती आलेले नव्हते। यासोबत मागच्या काही दिवसांपूर्वी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होते। त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये हे पैसे आलेले नव्हते, परंतु आतापासून हे पैसे सोडले जात आहेत। प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत। प्रत्येक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेचे मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत। जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची 3 कामे करायची होते। ज्या ज्या लाडक्या बहिणींनी 3 कामे केलेले आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। आता बघा,
लाडके बहिणींनो, हे 3 कामे कोणकोणती आहेत ते तर आपण पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आणि दुसऱ्या सरकारी योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती पाहायला सुद्धा मिळत राहणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पहा। जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहिले की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची प्रतीक्षा संपून जाईल, कारण कालच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की आम्ही निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे, पैसे बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट सोडले जात आहेत, लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहणार आहोत। जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना 3 कामे केलेले आहेत का हे तुम्ही तपासायचं आहे। 3 कामे केलेले नसतील तर पैसे मिळणार नाही। जरी तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल, तालुका यादीमध्ये असेल, परंतु महत्त्वाची 3 कामे केलेले नसतील तर पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना ती 3 कामे कोणकोणती आहेत ते तर आपण पाहणार आहोत। यासोबत आपण जिल्हे कोणकोणते आहेत, बँका कोणकोणत्या आहेत, तालुके कोणकोणते आहेत याची माहिती सुद्धा देणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500, जानेवारीचे 1500 रुपये अशा पद्धतीने पैसे जमवत आलेले असतील आणि आता तुम्ही मार्चच्या हप्त्याचे आणि एप्रिल हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला यापुढे वाट पाहायची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। प्रत्येक लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज हे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। आता सर्वांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश, तिसऱ्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश, तर असे टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात आहेत। तर आपण पहिल्या टप्प्यातील आजच्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडके बहिणींना हे 12 जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। आता याच्यामध्ये जे पहिलं महत्त्वाचं काम आहे तर ते काम म्हणजे काय की तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केलेली आहे का हे तुम्ही तपासायचं आहे। यानंतर दुसरं महत्त्वाचं काम, आपले आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का हे सुद्धा तपासायचं आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये जो लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3000 रुपये सोडले जाणार आहेत, तर हे पैसे आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये सोडले जाणार आहे। त्यामुळे आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न असणे म्हणजेच लिंक असणे आवश्यक आहे। यानंतर लाडकी बहिणींनो तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे तर ते काम म्हणजे काय की तुमचं आधार कार्ड हे अपडेट केलेलं आहे का, त्या आधार कार्डवरील फोटो अपडेट केलेला आहे का, आधार कार्डवरील नाव असेल, पत्ता, जन्मतारीख अशा सर्व गोष्टी दुरुस्ती केलेल्या आहेत का, या सर्व गोष्टी तुम्ही तपासायच्या आहेत। आता या झाल्या आधार कार्डच्या संबंधित आणि महत्त्वाच्या 3 कामाच्या संबंधित महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे। आता आपण पात्रता सांगत आहोत। आता बघा, ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पात्रता पाहणार आहोत, यासोबत नियम सुद्धा पाहणार आहोत, कारण मार्चच्या हप्त्यासाठी आणि एप्रिलच्या हप्त्यासाठी महत्त्वाचे नियम आणि पात्रता लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, पहिला नियम जुना आहे, दुसरा नियम जुना आहे, परंतु तिसरा आणि चौथा नियम नवीन आहे। त्यामुळे नवीन आणि जुन्या अशा दोन्ही नियमांमध्ये तुम्ही बसायला पाहिजे। तर बघा लाडकी बहिणींना पहिला नियम काय तर तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी नसायला पाहिजे। बघा, हा 4 चाकी गाडीचा नियम जुना आहे, तर हा नियम सुद्धा या ठिकाणी आता लागू होत आहे। यानंतर दुसरा नियम, तुमच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, हा नियम सुद्धा जुना आहे, परंतु तिसरा आणि चौथा नियम नवीन आहे। बघा,
तिसरा नियम म्हणजे काय की बघा, अगोदर 60 वर्षाची मर्यादा ठेवण्यात आलेली होती, परंतु सरकारने आता 65 वर्षाची मर्यादा ठेवलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींचे वय हे 65 वर्षांच्या आत असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. ज्यांचं वय 65च्या पुढे असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. आणि चौथा नियम नवीन आहे, तो नियम म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच पैसे येणार आहेत. आता महत्त्वाची माहिती पाहिली. आता 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. बघा, परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली अशा 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उशीर झाल्यामुळे आता 1 हप्ता नाही तर डायरेक्ट 2 हप्ते सरकार देऊ शकतं. लवकरच GRA लवकर पैसे